आपण पाहत आहात युवाग्राम 24 न्यूज, सडेतोड बातम्या म्हणजे फक्त युवाग्राम न्यूज नेटवर्क। महाराष्ट्र वृत्तदर्शन व युवाग्राममध्ये मी पत्रकार शाहीन शेख आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत। आज सेक्स वर्कर दिन आहे। या सेक्स वर्कर दिनाच्या निमित्तानं प्रत्यक्ष व्यवसाय करणाऱ्या ज्यांना वारांगणा म्हणण्यात येतं, सेक्स वर्कर म्हणण्यात येतं, त्यांच्या पूर्व परवानगीनं आज सेक्स वर्कर दिनाच्या निमित्तानं आज आपण त्यांना ह्या स्टुडिओमध्ये बोलवलेलं आहोत। या ठिकाणी मीनाक्षी कांबळे, माया गुरव, रेणुका काळे, नमस्कार, संगीता मनोजी, भारती कांबळे ह्या प्रत्यक्ष सेक्स वर्कर या ठिकाणी त्यांच्या पूर्व परवानगीने आलेले आहेत। तर मी सर्वप्रथम मीनाक्षीताईंना विचारू इच्छितो, मीनाक्षीताई, आपण सेक्स वर्कर म्हणून व्यवसाय करत असताना आपल्याला नेमक्या कोणत्या अडचणी येतात? बघा, पूर्वी लई पोलिसांचा त्रास होता, गुंडांचा त्रास होता, त्रास करत होता, रेड टाकत होतं त्या टायमाला। आत्ता सध्या 5 जिल्ह्यात आमचं संग्राम या संस्थेचं काम चालू आहे। 5 जिल्ह्यात कुठं कुठं काम चालू आहे। आत्ता तर तिथं जरा पोलिसांचं ही कमी झालं आहे। आता इतर जाग्यात तिथं आहेच पोलिसांचं तक्रार आहे, अजून त्रास द्यायला लागले ती आणि त्रास करते ती, थांबायचं नाही, ही करायचं नाही, अजून बाहेर ज्या जगात आहे। आता सध्या संग्रामचं 5 जिल्ह्यात काम चालू आहे ना, तिथं आता सध्या थोडं कमी आहे। संग्राम ॲपला जोडून काम करत असताना करा लागले म्हणून आम्ही ॲडव्होकेसी करतो, वारंवार त्यांना भेटतो, पोलिसासंग ॲडव्होकेसी करतो। परत गुन्ह्यांचं काय त्रास झालं तर पोलिसांना जाऊन आम्ही त्यांना अटक करून देतो। हे सगळं आम्ही ॲडव्होकेसी करत गेलो, त्यांच्यासंग भांडत गेलो, आमच्यावर अन्याय व्हायला लागलं तर आम्ही त्याच्यावर आमचा अन्याय होऊन आमच्यावर म्हणून आम्ही भांडा लागलो। तेव्हा आता कुठंतरी ते कमी झाले। ह्याच बरोबर जे आपलं नागपूरचं गंगा जमुना आहे, गंगा जमुना आत्ता बंद करण्यात आलेलं आहे। पोलीस तिथे सतत पोलीस थांबून आहेत। इतकी गल्ली मोठी आहे, ती इतक्या महिला आहेत तिथं। आज महिला विखुरलेल्या आहेत, त्या तिथल्या इकडं तिकडं आहेत, सतत 24 तास तिकडं पोलीस आहेत। पोलिसांचा खूप त्रास आहे त्या महिलांना, तर तिथं पूर्णपणे धंदा बंद करण्याचा पोलिसांचा चालू आहे आणि बंद पण आहे आता सध्याला तिथं। तुमचा व्यवसाय कायदेशीर का बेकायदेशीर या संदर्भात तुमचं काय मत आहे? हे व्यवसाय कायदेशीर पण नाही आहे आणि बेकायदेशीर पण नाही आहे माझ्या नजरेतून। तर आम्हाला क्रिमिनायझेशन म्हणूनच बघितलं जातं, गुन्हेगारी चौकटामधूनच आम्हाला बघितलं जातं आणि आम्हाला कायदेशीर पण नको आहे। आम्हाला डिक्रिमिनायझेशन म्हणून आम्हाला बघितलं पाहिजे। धंदा मुक्तता हा आमचा धंदा असायला पाहिजे। त्यामधून आम्ही स्वइच्छेनं आणि संविधानामध्ये काम निवडण्याचा आम्हाला अधिकार दिलेला आहे, त्याप्रमाणेच आम्ही काम हा वेश्याधंदा हा आमचं काम आहे म्हणून निवडला आहे आणि त्याला काम म्हणूनच बघायला पाहिजे आणि गुन्हेगारी मुक्तता हा आम्हाला धंदा व्हायला पाहिजे, हे आमचं स्वप्न आहे। काही वेळेला परिस्थितीच्या बळी असणाऱ्या सुद्धा काही महिला असतात, फसवून आणलेल्या महिला, अल्पवयीन महिला किंवा मुली। ज्या अशा अल्पवयीन मुली जेव्हा ह्यामध्ये ओढल्या जातात परिस्थितीमुळे, त्यावेळेला तुम्ही मंडळी त्यामध्ये कसा हस्तक्षेप करता? ह्याच्या अगोदर पहिला होत होतं, ज्यावेळी लहान 2005 सालीपासून ज्यावेळी रेड पडला तेव्हा लहान लहान मुली येत होत्या आणि त्यामध्ये आम्ही संग्राम आणि वेश्या आणि मुक्ती परिषद आणि जोडून आम्ही काम करतो। त्या लहान मुलीचं वय नसतं आणि त्याचं शरीर तयार झालेलं नसतं। ह्याच्याबद्दल आमच्या सेक्स वर्कर महिलांना घेऊन ह्याच्याबद्दल वारंवार मिटिंगा घेऊन आणि ह्याच्याबद्दल कायदेशीरबद्दल त्यांना माहिती दिलं गेलं आणि त्याच्याबद्दल ट्रेनिंग दिलं गेलं आणि त्यानंतर आता खूप कमी झालेत आणि आता लहान वयाच्या मुली कोणी नाही आहे। आणि आता बघितलं जातं आपल्या गल्लीमध्ये जे कोणी नवीन मुली आल्या की आमच्या गल्लीमध्ये जे कोणी आहेत आणि काम करतात पियर एज्युकेटर म्हणून, आणि त्यांनी लक्ष असतं त्यांचं कुणाच्या घरात लहान मुली आले का आणि त्यांचा दाखला बरोबर आहे का, त्यांचं आधार कार्ड व्यवस्थित आहे का, हे त्यांना पूर्णतः बघितलं जातं आणि त्या मुलगीला
विचारलं जातं की तुझं स्वमर्जीनं तू धंद्याला आलीस का आणि हे धंदा तुला काम हे मान्यता आहे का. जरी नाही म्हटली तर आम्ही वेश्या अन्याय मुक्ती परिषद आणि संग्राम आम्ही बसून त्याच्यावर चर्चा करतो आणि पर्याय काय आहेत ते शोधतो आणि त्या मुलगीला स्वइच्छेनं धंदा करायचा नाही आहे तर आम्ही पोलीस स्टेशनला कळवण्यात येतो. सर तुम्ही जो प्रश्न आता बोलला त्याला जोडूनच बोलते मी. जसं की आपला आता एक मिरजेचा एरिया जे गल्ली आहे आमची त्याला लागूनच रेल्वे स्टेशन आहे, त्याला लागूनच स्टँड पण आहे. तर तिथं बऱ्याच मुलींना फसवून आणलं जातं, गल्लीमध्ये आणलं जातं. घरवालीकडं तिला सोपवलं जातं की बाबा ही अशा अशा आलेल्या आहे तिला घ्या. तर ती घरवाली तंटामुक्ती आहे आपली मिरजेमध्ये, तंटामुक्ती समिती आहे, त्या समितीकडे घेऊन येतात. तिथं घेऊन आल्यानंतर तिथे त्या मुलगीला विचारलं जाते बाई तू स्वइच्छेनं आलेस का, काय झालंय तुझ्याबरोबर. तर ती मुलगी काय घडलेला काय प्रकार असतो तो सगळा सांगते. तिच्या इच्छेविरुद्ध जर असेल तर तिला सगळ्या आमच्या कम्युनिटीच्या महिला पोलीस स्टेशनला घेऊन जातात. पोलीस स्टेशनमध्ये नेऊन तिच्या आई वडिलांचा पत्ता वगैरे असेल तर तिच्या आई वडिलांना बोलवून तिच्या आई वडिलाच्या स्वाधीन केलं जातं. नसेल तर मग पोलिसांच्या मार्फत सुधारगृहाला दिलं जातं तिला. असं बरेच केसेस झालेले आहेत आणि आपल्या असं 30 महिलांनी मुली सोडलेले आहे आम्ही सुधारगृहाला. अच्छा. आणि पण नेपाळ 30 मुली सोडले ना, पण त्याचं काय म्हणजे त्या मुलींचं काय झालं काय नाही त्याचं हेच नाही आहे, फॉलोअप नाही आहे. फॉलोअप आम्ही घ्यायला गेलं तर बी ते आमचं आम्ही बघतो, आमचं आम्ही हे करतो असं म्हणणं हां पुनर्वसन पत्ता नाही आहे. पुढं जाऊन त्यांचं काय झालं ते माहीत नाही. तो एक संशोधनाचा विषय आहे. बऱ्याच वेळेला ह्या वस्तीमधल्या महिला, व्यवसाय करणाऱ्या महिला यांचा वेगवेगळे आरोग्याचे प्रश्न गंभीर असतात. तर आरोग्याच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये शासनाच्या वेगवेगळ्या आरोग्य विभागाच्या मार्फत तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचं सहकार्य मिळतं अथवा मिळत नाही, रेणुकाताई? आरोग्याचं सहकार्य म्हटलं तर सर आम्ही TI प्रोग्राम राबवतो. TI प्रोग्रामबद्दल आमच्या संगीताताई तर खूप छान सांगतील तुम्हाला. बोला. टार्गेट इंटरव्हेन्शन प्रोग्राम आम्ही चालवतो आहे वेश्या अन्याय मुक्ती परिषद. त्यामध्ये टेस्टिंग होतं आहे, HIV टेस्टिंग केलं जातं, परत VDRLची तपासणी केली जातं, परत त्यामध्ये जे कोणी पॉझिटिव्ह आलं त्याच्यावरचं इलाज केलं जातं. परत हे HIV पॉझिटिव्ह आलं तर सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन जाऊन त्यांना औषधं चालू करून देते. एवढं सगळं आम्ही कोंडम वाटप करणं, बायकांना HIV होऊ नये, दोन्ही बाजूला HIV होऊ नये, दोघांना पण, कस्टमरला पण आणि स्त्रियांना पण होऊ नये ह्याच्याबद्दल आम्ही पूर्णतः आम्ही काळजी घेतो. आणि ह्याच्यामध्ये पहिला कोंडम येत नव्हता, आता कंटिन्यू कोंडम यायला लागला आहे आणि त्याच्याबद्दल आता पॉझिटिव्ह निघणं झाले. आणि आता टार्गेट इंटरव्हेन्शन प्रोग्रामचा असं MSECचा महाराष्ट्र शासनाचा असं हेतू आहे की पॉझिटिव्ह शोधून काढा. पण पॉझिटिव्ह शोधून काढण्यासाठी आता उलटं आपल्याला काम करावं लागले की एकही पॉझिटिव्ह सापडा झाले. आणि ह्याच्याबद्दल आम्ही सगळीकडंच स्लम एरियामध्ये आणि खूप जागाकडं आम्ही तपासणी करायला लागलो आहे, पण एकही पॉझिटिव्ह निघाला. हे सगळं करत असताना पण आणि ते संगीताला जोडूनच जे काय आरोग्याचं सुविधा देऊन हे करून पण त्यांना एखादी बाईला कोणी नाही आहे, तिला मग आजारी पडल्या मग तिला सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन जाणं, तिला काय खर्चाला पैसे लागते तर तिला कोण नसलं तर आम्ही सगळीजणं संघटना मिळून पैसे काढणं किंवा तिचं ऑपरेशन असू दे काय असू दे तिला सगळं हेल्प करणं. जर तिला कोण नाही आहे ती वारली तर ते संघटना सगळी मिळून जे काय त्याचं अंतिम हे आहे ते सगळं शेवटचं ते करणं, हे सगळं आम्ही संघटना होऊन करतो. आणि ह्यात पुरुष कोण नाही, आम्ही बायका होऊनच ते काय सगळं बांधायचं हे करायचं तिचं. अच्छा. शेवटला काय काय असतं खांदा सुद्धा आम्ही स्वतः बायकाच देतो. बांधण्यापासून ते पूर्ण शरण रचून तिला अग्नी देण्यापर्यंत सगळं आम्ही आणि एक सर मग अशी एक गोष्ट राहिलं. बोला. आपण गल्लीत आलेली पुरी आता माझं मर्जी नाही, धंदा मला नको आहे असं म्हटली, मग आपण असं एक व्यक्तीचं इथं गोकुळनगरमध्ये झालं होतं. घरवाली सांगितली, घरवाली पुढं ती पोरगी सांगितली मला करायचं नाही आणि मला फसवून आणले ते. त्या टायमालाच आम्ही जाऊन मॅडमला सांगितलं. मॅडम ती कुठली होती, नेपाळचं, तिथं सगळा बंदोबस्त करून पैशाचं जोडणा करून आणि मॅडम आम्हाला सगळं ही दिली पुढचं काय काय करायचं.
आणि तसं 1-2 बायका नेऊन ती नेपाळला सोडून आलं ती पोरगीला. मुद्दा अतिशय महत्त्वाचा या ठिकाणी मीनाक्षीताई, रेणुकाताई आणि त्यांच्या सगळ्या टीमने या ठिकाणी मांडलेला आहे. आरोग्याच्या प्रश्नाकडे बघत असताना शासकीय यंत्रणा, सिव्हिल हॉस्पिटल असू दे, धर्मादाय हॉस्पिटल असू दे अथवा खाजगी हॉस्पिटल असू दे, या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आवश्यक असणारे हा डॉक्टर समूह जो आहे किंवा महाराष्ट्र नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ॲक्टनुसार 15 प्रकारचे उपचाराचे दरपत्रकानुसार ह्या ज्या व्यवसाय करणाऱ्या महिला आहेत त्यांना डॉक्टर किंवा आरोग्य विभाग कशा पद्धतीनं वागवतो याबाबतीत मीनाक्षीताई तुम्ही काय म्हणाल किंवा तुम्ही ताई बोला. पहिला कसं होतं की हे 7-8 वर्षापूर्वी की भेदभाव खूप होत होता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये. म्हणजे आमच्या सेक्स वर्कर बायका म्हणलं की पहिला नाव दिल्यावर देवदाशी म्हणल्यावर पहिला तिने सगळं ते तपासायचं सोडायचं, ते डॉक्टर तिला बघायचं सोडायचं, ते पहिला विचारायचं. मग ते गोंधन बिंधन हाताला असलं तर ते म्हणणार हे कुणाचं नाव आहे, मग हे कुणाचं, हे तुझं नवरा आहे का, तुझं ठेवलेलं आहे का, हे सगळं तिने म्हणजे लई म्हणजे खालीच्या ह्याच्यानं विचारत होतं. मग असं करत असताना मग तिला त्रास होत होतं. मग आम्ही एकत्र जाऊन काय केलं संघटना मिळून की दंगा केलं तिथं की एकतर त्या बाईला डिलिव्हरीला घेऊन आले आणि तुम्ही ह्या पद्धतीने विचारायला लागले, एकतर तिला त्रास व्हायला लागले, जे काय उपचार द्यायचा आहे तुम्ही उपचार देना आणि अशा पद्धतीचं तुम्ही विचारायला लागले. आम्हाला पण अधिकार आहे, आम्ही धंदा करणार बायका असलं म्हणून काय झालं, आम्हाला पण जे काय आरोग्याचं सुविधा इतरांना मिळते ते मिळायला पाहिजे. असं सगळीजण मिळून आम्ही संघटना मिळून तिथं दंगा केलं. मग सिव्हिल सर्जनला बोलवलं, सिव्हिल सर्जनला बोलवल्यानंतर मग मीडिया आलं. मग त्यानंतर त्या डॉक्टरचं नोकरी जायचं प्रश्न आलता, जे कोण तो म्हणजे विचारत होता, भेदभाव करत होता. तर आम्हीच स्वतः म्हणलो की कुणाच्या पोटावर पाय द्यायला नको, हे तुम्ही लक्षात ठेवा, अशा पद्धतीचं वागणं आम्ही सहन करणार नाही आहे. खरं म्हणजे आरोग्याच्या प्रश्नाबरोबरच मित्रांनो, आरोग्याचा अधिकार जसं म्हणतो तसं रेशनचा अधिकार, ज्याला अन्नाचा अधिकार पण म्हणतो, त्यासोबत वडिलांच्या नावासोबत आईचं पण नाव लावा असं म्हटलं जातं. जातीचा दाखल्याचा मुद्दा आत्ता सध्या फार कळीचा मुद्दा आहे. आणि व्यवसाय करणाऱ्या महिला ज्या आहेत आमच्या, ह्या व्यवसाय करणाऱ्या ह्या महिलांना वडिलाचं नाव काय म्हणून विचारलं जातं. त्यावेळेला नारायण सुर्वेची कविता आठवते. नारायण सुर्वे हे एका कचऱ्याच्या कुंडीवर सापडणारं अर्भक होतं आणि जेव्हा त्यांना घेऊन शाळेमध्ये गेलं तेव्हा गेल्यानंतर तुझं नाव काय, वडिलाचं नाव काय विचारलं तेव्हा त्या ठिकाणी सांगण्यात आलं, मास्तर तुमचंच नाव लिहा. परंतु ह्या आमच्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या बाबतीत जातीचा दाखला, रेशनचा प्रश्न, ते कशा पद्धतीने ह्याच्याकडं बघतात आणि वडिलाचं नाव लावायचं की नाही लावायचं हा जो संशोधनाचा विषय, या बाबतीत त्यांची भूमिका काय हे मी ताईंना विचारतो. जातीचा दाखला आता म्हटलं तर 50 वर्षाचा पुरावा मागितला जातं. जे लोक आहे ते आपले आजी आई आमचं सगळं हे सगळं परंपरा इथंच आहे. तर आमच्यासारखंच झालं, बाकीच्या लोकांचं तर त्यांचं काय, पण आईचं नाव लावलं जात नाही आणि पुरुषांचं हे 50 वर्षाचा पुरावा मागितला जातं. आम्ही सेक्स वर्कर, आम्ही कुठल्या पुरुषांचं आम्ही नाव लावायचं. आणि आता सध्याला म्हटलं तर मुलं आमच्या शिक्षणाकडं जास्त करून आम्ही पाहायला लागले. आमची मुलं बी डॉक्टर व्हावी, इंजिनियर व्हावं, पोलीस व्हावं, आमचं बी एक स्वप्न आहे. आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जातीचा दाखला लई खूप महत्त्वाचा आहे आणि तेच मिळत नाही आहे. जातीच्या दाखल्याचा मुद्दा कर्नाटकामधील जर असेल तर तिकडचे कागदपत्र ग्राह्य मानलं जात नाही. अनावश्यक जाचक अटी लावून बऱ्याच वेळेला ह्या महिलांना सामाजिक न्यायापासून वंचित केलं जातं. तर ह्या बाबतीत रेणुकाताई काय बोलत आहेत, तुमचं काय मत आहे रेणुकाताई? सर, तिकडचं डॉक्युमेंट आहेत म्हणून देत नाहीत. एक तर आमचं म्हणजे सगळ्यात मोठी अडचण अशी आहे की जी धंद्यात आमच्या महिला येणाऱ्या असतात त्या एकदा धंद्यात आल्या की परत त्यांना स्वीकारलं जात नाही, त्यांच्या घरी स्वीकारलं जात नाही. ते आई वडील स्वीकारत नाहीत. ती कुठल्या गावात आल्या त्या गावात तिला येऊ दिलं जात नाही. नवरा सोडून आलेले असते. काय कुठल्याही कारणानं जर आले असेल ती आणि तिला जर स्वतःचा आता व्यवसाय हा व्यवसायाला धंद्याला ते सोयीच्यानं जर काम म्हणून ती जर काम करत असेल तर तिला ते घरचे लोक पण स्वीकारत नाहीत. मग त्या बाईनं कुठं जाऊन तिनं पुरावा आणायचा जर घरचे पुरावा देत नसतील तर. आणि आईचं नाव लावलं तर आईच्या नावानं काही सुद्धा दिलं जात नाही. अच्छा, ही सगळ्यात मोठी अडचण आहे. आमच्या आईच्या नावानं मुलांना काही मिळत नाही. आणि आम्ही हे सगळं करत असताना मुलाचं शिक्षणाकडे जास्त महत्त्व द्यायला लागलो.
आम्ही पहिलीपासून पाक 12वी 13वी डॉक्टर इंजिनियर व्हायसाठी हे सगळं म्हणजे संग्राम संस्थेने जे काय त्यांचं खर्च आहे मुलांचं, जे काय त्यांना कपडे लता जे काय आहे खाणं पिणं आहे हे सगळं संग्राम संस्थांनी सपोर्ट करतं. पण आता सध्याला अडचण असं आहे की जातीचं दाखल्याचं काय करायचं, पुढं जाऊन आमची मुलं शिकायची आहेत. आम्हाला बी असं वाटतं की इतर समाजातले लोक डॉक्टर होत्यात इंजिनियर होत्यात तसंच आमची पण मुलं शिकावं. पण ह्याच्यासाठी आम्ही जे काय आता 10 वर्ष झालं भांडा लागलो आहे की आम्हाला जातीचं दाखला मिळावं, तर त्याच्यासाठी काहीसुद्धा आम्ही किती प्रयत्न केलं कुणाकुणाकडे केलं तरीसुद्धा आम्हाला ते जातीचं दाखला आमच्या मुलांसाठी मिळेना. आता 2 वर्ष तर झालं कागदपत्र गोळा सगळ्यांचं गोळा करून मुलांचं आम्ही कलेक्टरकडे दिलं आहे. आणि महिला बाल कल्याण. महिला बाल कल्याणला दिलं आहे. त्या टायमाला करून देतो म्हणून अजूनपर्यंत ते कागद तिथंच पडून आहे, खरं कोण त्याच्यावर दखल घेतलेलं नाही आहे. वास्तविक पाहता जातीच्या दाखल्याचा मुद्दा हा धोरणात्मक मुद्दा आहे आणि त्यामध्ये अनेक जाचक अटी लावल्यामुळे आणि सोयीनुसार व्याख्या संबंधित जात पडताळणी कार्यालयामध्ये सोयीनुसार व्याख्या बनवली जाते आणि त्यामुळं पात्र हे लाभार्थी वंचित राहतात. दुसरा मुद्दा असा आहे की 50 वर्ष पूर्ण झाल्यानंतर अथवा जास्त वय झाल्यानंतर व्यवसायातल्या ज्या ह्या महिला असतात त्या बाहेर फेकल्या जातात. म्हणजे 50 वर्षानंतर शरीर काम करत नसेल किंवा एखाद्या असाध्य रोगाने पीडित असतील तर त्या महिलांना बाहेर फेकलं जाणं किंवा त्यांना कोणाचाच आधार न देता ते बाहेर फेकले गेल्यानंतर त्यांच्यासाठी शासनानं काहीतरी केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं, तर नेमकं काय केलं पाहिजे असं वाटतं? बोला तुम्ही ताई. आतापर्यंत शासनानं जे काय पेन्शन काय आहे ते काहीच केलं नाही. पण आता सध्याला PLHच्या जे बायका आहेत जे पॉझिटिव्ह आहेत त्यांच्यासाठी त्यांनी करायला लागल्यात. तर आमच्याकडं SSR म्हणून जे JFM आहे त्याच्यासाठी आम्ही सगळंच कागदपत्र बायकांचं काढून द्याले. श्रम कार्ड आहे, आयुष्यमान भारत आहे, परत आधार कार्ड आहे, रेशन कार्ड आहे त्यांचं, परत जन्माचा दाखला आहे, उत्पन्नाचा दाखला आहे, परत पेन्शनचं जे काय फाईल आहे ते करून द्यायला ते पण आता आम्ही सिव्हिल सर्जनकडे दिले. त्याच्यासाठी पण धडपडा लागले आणि बऱ्याच बायकांचे काढून दिले, अजून थोड्या बायकांचे आम्हाला काढून द्यायचा प्रयत्न चालू आहे. खूप छान. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ह्या आपल्या व्यवसाय करणाऱ्या या वारांगणा आहेत त्यांच्याकडं समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. त्यांनासुद्धा सन्मानानं जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे आणि ज्या पद्धतीनं समाजामध्ये कालबाह्य झालेल्या विचाराचं दारिद्र्य म्हटलं जातं, विचाराचं मागासलेपण बदलं जातं, हे बदलण्याकरता ज्या सामाजिक चळवळी काम करतात त्यामध्ये ह्या सर्व महिलासुद्धा एक वैचारिक बैठक त्यांची स्पष्ट आहे. मी त्यांना असं विचारू इच्छितो की बऱ्याच वेळेला सर्वसामान्य परिवारामध्ये म्हणा किंवा सामान्य समाजामध्ये म्हणा ज्या महिलांच्यावर बलात्कार होतात त्यांच्या बाबतीत तातडीनं गुन्हे नोंद होतात. पण तुमच्या बाबतीत जर समजा असं काही घडलं तर काय अनुभव आहेत? सर, अनुभव असा आहे की जेव्हा सेक्स वर्कर महिलेवर जेव्हा बलात्कार होतो ती जाते हॉस्पिटलमध्ये तेव्हा तिच्यावर तातडीनं उपचार होत नाहीत. तू धंदा करणारी बाय आहेस, तुझ्यावर बलात्कार झाला काय आणि नाही झाला काय, तुझ्यावर कसला बलात्कार होणार आहे, तू धंदा करणार आहेस असं म्हटलं जातं. तर सुप्रीम कोर्टच्या आदेशमध्ये आता आहे एक आदेश असा पण आहे की जसं इतर महिलेला प्राधान्य दिलं जातं तसं सेक्स वर्कर महिला पण एक महिला आहे आणि तिला पण त्याच समानतेनं तसंच तातडीने तिला सेवा उपलब्ध करून दिली पाहिजे. आणि सेक्स वर्करांना होय म्हणायचा अधिकार आहे, नाही म्हणायचा अधिकार आहे. जर तिच्यावर जर जोर जबरदस्ती बलात्कार झाला असेल तर तिचं तातडीनं FIR दर्ज करून घेतली पाहिजे. जे काय कायद्याची माहिती संग्रामने द्यायला लागलं तेव्हापासून सगळ्या बायकांचं आम्ही म्हणजे सगळ्या बायकांना माहिती दिलं ह्याच्याबद्दल. तर हो म्हणायचं किंवा नाही म्हणायचं कस्टमरला सुद्धा ते सुद्धा अधिकार आहे. तिला जर कंटाळा आली तिला जर त्याच्याकडे बसायचं नाही किंवा जायचं नाही तर तिला तिचं मर्जी अनुसार ती हे करू शकते, हो म्हणायचं किंवा नाही म्हणायचं. अत्यंत मुक्तपणानं की ज्या विषयावर समाजामध्ये खुल्या मनानं चर्चा होत नाही, परंतु आज या ठिकाणी खुल्या मनानं खुल्या विचारानं चर्चा करणे ही काळाची गरज आहे. सेक्स हा शब्द उच्चारल्यानंतरसुद्धा आपण कुटुंबामध्ये एकत्रित चर्चा करू शकत नाही, परंतु आज बदललेल्या काळासोबत संग्रामसारख्या सामाजिक संस्थांनी एक सामाजिक जाणीवा आणि नेणिवा निर्माण केलेल्या आहेत. तर जागतिक सेक्स वर्क दिनाच्या निमित्तानं या
स्वतःच्या परवानगीनं सेक्स वर्कर ज्या ताई आहेत ते ह्या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांच्या बाबतीमध्ये काही गुंड प्रवृत्ती असेल, काही पोलीस खात्याकडून असेल, असे त्यांना चांगले पण आणि वाईट पण अनुभव आलेत. सध्याच्या परिस्थितीमध्ये सध्याची स्थिती काय, गती काय आणि प्रगती काय हा शब्दप्रयोग जरी मी उच्चारला तरी पण त्यांच्या भाषेमध्ये त्यांनी आता सांगावं की पोलिसांच्या बाबतीत काय घडतं, डॉक्टरांच्या बाबतीत काय घडतं ते सांगितलं, गुंडांच्या बाबतीत काय घडतं आणि त्यावेळेला तुम्ही काय भूमिका पार पाडता. गुंडांच्या तर आता सध्याला पहिला खूप त्रास देत होते, पण एकत्रित आम्ही जे काय संघटित जेव्हा झालो तेव्हा आम्ही संघटित होऊन जे काय तो म्हणजे आमच्यावर शिवीगाळी करणं किंवा मारहाण करणं हे सगळं करायला लागल्यावर आम्ही सगळी एकत्र होऊन उठलो. तेव्हा आम्ही डांबाला धरून त्यांना बांधून मारायला लागलो, पोलीस स्टेशनला द्यालो. तेव्हा हे सगळं गुंडागर्दी कमी झालं आणि आता तरी गुंडागर्दीचा काही त्रास नाही आहे. ज्या टायमाला आम्ही सगळी एकत्र झालो की कोणी सगळ्यांना माहीत आहे की आता हे गुंडागर्दी केलं तर ह्याने आपल्याला आत टाकू शकतात, ह्यानी बायका ऐकणार नाही. ते आम्ही कायम आता ते कुठला बी प्रसंग येऊ दे आम्ही त्याला उभा राहतो. गुंड आला का नाही गल्लीत आम्ही सगळे एकत्र येतोय. त्या टायमाला एकमेकाला फोन लावतात, ते सगळे एकत्र येते. कोण आहे त्याला धरायचं आणि पोलीस स्टेशनला नेऊन द्यायचं, हे असं चाललंय. मग त्यांचं कोण मोठं त्यांच्यावर असेल त्यांना फोन करून बोलवतोय, तुमचं माणसं असं करायला लागले ते बाबा काय करायचं सांग. व्यवसाय करत असताना येणाऱ्या अडचणी आणि गुंड प्रवृत्तीकडून स्वतःचं संरक्षण करत असताना कायदेशीर आणि संघटितरित्या त्याला कसं उत्तर द्यायचं हे ह्या परिवाराकडून शिकण्यासारखं आहे. आता या परिवारातील ज्या महिला व्यवसाय करतात त्यांची मुलं किंवा मुली यांच्या बाबतीत त्यांचं शिक्षणाचं प्रमाण असेल किंवा त्यांचं भवितव्याचा प्रश्न असेल किंवा त्या मुला मुली मोठे झाल्यानंतर ते तुमच्याकडं कोणत्या दृष्टीनं बघतात आणि त्यांना तुम्ही काय सांगता. आम्ही खुल्ला सांगतो त्यांना, मी धंदा करतो म्हणूनच तू ही कपडं घालतेस, तुझं पोटाला बघतो, तू इतर तिने काम करून कसं बघते ते ना, इतर लोक तिला कसं जगवते ते मुलाला, तसंच आम्ही आमच्या मुलाला जगवत असतोय आणि आमच्या मुलाला आम्ही सांगत असतोय खुल्ला असं आहे म्हणून. आणि आपल्यावर ती मुद्दा येऊपर्यंत आम्ही तिनाला ओके अच्छा म्हणजे वंचित ठेवत नाही मुलांना, स्पष्टपणे सांगून टाकता. हां तुम्हाला काय बोलायचं. ते म्हणजे वाढवत असताना हे पहिल्यापासूनच आम्ही हे काम म्हणून आपण बघितले. त्याच दृष्टीनं मी कामाला चालले. मी घरात मी हे सांगते मी कामाला चालले म्हणून मी कामाला जातो म्हणून मी बाहेर पडतो. पण ह्या कामातूनच त्यांच्या आपल्या मुलांचं शिक्षण, परत त्यांचे कपडे, त्यांचे लता, कुठं जाण्याचं खर्च, परत शाळाचे फी वगैरे हे कशामुळं येते, हे मी सेक्स वर्कर करते म्हणून त्यातूनच मी हे सगळं गरजा भागवू शकतो. हे मी कामाच्या दृष्टिकोनानं मी बघतो. आणि हे वाढवत असताना त्यांची वय मोठं झालं, त्यांनी वयात आली तर काम निवडण्याचं पण त्यांना म्हणजे शिकवलं तर स्वतःच्या पायावर कसं उभं राहायचं हे पण शिकवलं जातं. सेक्स वर्करमध्ये तू येणार असशील, मुलगी जरी असली सेक्स वर्करमध्ये येणार असशील तर हे अडचणी येऊ शकतात. गुंडांचा त्रास होऊ शकतो, पोलिसांचा त्रास होऊ शकतो आणि खूप अडचणी येऊ शकतात. पण लढण्याचा ताकद तुझ्यामध्ये आहे का नाही हे तू निर्णय घ्यायचा आहे. पण लग्न केल्यानंतर दोन्ही घराण्यातली संमती असते आणि दोन्ही कुटुंब तुला सांभाळावं लागतं. आणि कुटुंबामध्ये जे काही जबाबदारी आहे ती मुलगी म्हणून तू ते पार करायला पाहिजे. आणि हे तिन्ही मार्गदर्शन तिला दाखवलं जातं आणि तिचं चॉईस आणि तिच्या चॉईसवरच आम्ही सोडतो की तुझा अधिकार आहे. तू 18 वर्ष पूर्ण झालीस, हे धंदा केली तर काय परिणाम होतं आणि शिकून स्वतःच्या पायावर उभारलीस तर तुझं निर्णय तू घेऊ शकतेस. परत लग्न झालं ते दोन्ही कुटुंबाला कसं जबाबदारीनं निभवायचं हे तुझ्या हातात आहे. हे तिन्ही मार्ग आम्ही मुलांना शिकवतो. समाजाचा विचार करण्याचं एक म्हणजे हे वेगळं आहे. म्हणजे बरेच आम्हाला पण प्रश्न आलते की धंदा करणाऱ्यांची मुलं मग तुम्ही पण मुलासनी धंदा करायला लावताय का असं पण प्रश्न आले. पण आम्ही धंद्यात पडले ठीक आहे, पण आमच्या मुलांना पण आम्ही जे काय हॉस्टेल आहे तिथं म्हणजे 5 वर्षाचं 6 वर्षाचं झालं तर
हॉस्टेलमध्ये ठेवणं, त्याला ते पहिलीपासून ते शिकवणं, हे सगळं करतोच आम्ही. पण ते सगळं करत असताना पण समाजाला असं वाटते की जसं इतर समाज शिकवतं मुलासनी किंवा मोठं करतं, जसं आम्ही पण स्वयंपाक करतो, आम्हाला बी भांडी धुणं असतात, त्यात मी कस्टमर बी करतो. परत मुलांचं जे काही स्कॉलरशिप आहे किंवा शाळेला सोडणं किंवा चांगल्या शाळेत घालायचं, इंग्लिश शाळेत घालायचं का साध्या शाळेत घालायचं, हे सुद्धा आता बऱ्यापैकी सेक्स वर्करांची मुलं इंग्लिश मिडियममध्ये शिकत आहेत. आणि तिनेसुद्धा आता एकटी डॉक्टर झाल्या, एकटी इंजिनियर झाल्या, परत 2-3 नर्सिंग कोर्स करा लागल्या. हां, आणि हे सगळं संग्राम संस्थांनी सपोर्ट जे काय त्यांचं म्हणजे हॉस्टेलमध्ये राहून जे काय खर्च आहे ते सगळं संग्राम संस्था बघतं. फक्त सपोर्टिव्ह म्हणून जे काय आम्ही धंदा करणाऱ्या बायका आमचं संघटना आहे, ते मुलांना तिथं बरोबर शाळेत गेलीत का नाही, ते कसं आहेत, मग खाणं पिणं चांगलं आहे का नाही, हे सगळं बघणं हे व्यायाम करतं. आणि मुलांचं लगीन करायचं असलं तर बी मुलींचं लगीन, मुलाचं काय आपलं घरात असते, मुलींचं लगीन करत असताना बी आम्ही कुल्ला सांगतो, बाई आम्ही सेक्स वर्कर आहे, उद्या लगीन झाल्यानंतर तुझी आई असं होती सांगितलं नाही, असं व्हायला नको म्हणून आम्ही पहिलाच तिनाला सांगूनच मग लगीन करतो. आम्ही आपल्या मुलामुलींच्या बाबतीतसुद्धा एक प्रगतिशील विचार ते स्वतः सोबून घेऊन जात आहेत. आपल्या मुलांनी किंवा मुलींनी काय स्वीकारायचं आणि काय नाकारायचं हे स्पष्टपणे बोलणाऱ्या ह्या आपल्या भगिनी आहेत. खरोखरच सेक्स वर्कर दिनाच्या निमित्तानं समाजानं स्वतः आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. हे सुद्धा एक समाजाचे घटक आहेत. समाजामध्ये बोललं जातं हे आहेत म्हणून समाज सुरक्षित आहे, तो पण संशोधनाचा विषय आहे. तर मित्रांनो, सेक्स वर्कर दिनाच्या निमित्तानं या सर्व भगिनींना मनपूर्वक शुभेच्छा. हा व्यवसाय रूढी, परंपरा आणि परिस्थितीचे बळी म्हणून सुद्धा पाहिलं जातं आणि स्वइच्छेनं म्हणून सुद्धा पाहिलं जातं. तर ह्या आपल्या भगिनींना आम्ही विचारू इच्छितो की ह्या व्यवसायामध्ये तुम्ही कसे आलात? मीनाक्षीताई. नमस्कार सर. पहिला आम्ही आमचे वडील एकटाच भाऊ नाही काय नाही, आणि आमची वडिलाच्या पोटानं आम्ही 7 जण बहिणी, सगळ्यात मोठी मी, आणि परिस्थिती लई गरीब. मग त्या लहानपणी आपल्याला लगीन झालं. लगीन झाल्यानंतर मग गेलो नांदायला. तिथं त्यांच्या घरी जाऊन 1 वर्षानं मोठी झाला असेल, त्यांच्या घरी जाऊन मग राबणार, लई काम लावणार, शेती कामाला जायचं, घरातलं काम करायचं, स्वयंपाक करायचं 4 वाजता उठून, सगळं करतो. हे करायलाच पाहिजे. केलो. तरी पुढं जाऊन आमचं दिराचं लगीन झालं, लगीन करून आलं. आणि ती पोरगीला सोडवण्याकरता दीरच मला म्हटला, तुझं नवऱ्याला सोड आणि आपण दोघं पळून जाऊ. असं म्हटल्यानंतर आम्ही म्हटलं, एवढा गरीब परिस्थितीनं लगीन करून आमचं आई वडील दिले ते, आणि इथं बी आलं तर अन्न मिळत नव्हतं. कुठं बी मागून खायचं, कुठं कामाला जायचं, त्यांचं शान काढायचं, जळण तोडून द्यायचं, त्यांच्याकडं भाकरी घेऊन खायचं. एवढं परिस्थिती मी काढून आणि परत हे मुद्दा म्हटल्यानंतर नको झालं मला. म्हटलं नवराचं नको. नवऱ्याला म्हटलं बायको पाहिजे असलं तर बाबा आम्ही वेगळं राहू, ह्या गावात नको दुसऱ्या गावात जाऊन राहू. नाही म्हटला तो. असलं 4 जोड चप्पल मी काढून टाकतो. भाव पाहिजे मला, बायको नको म्हटला. पहिलाच एक बायको सोडलेला होता, दुसरा नंबर बायको मी. मग असं म्हटल्यानंतर मग सोडपत्र दिलं नाही, काय नाही. मी घरी आमच्या माहेरला फोन केलं आणि सगळे आले ते तिथनं. लहानपणी एक मळ्यात राबत होता, आम्ही 8 वर्ष तिथं राबत होता. तिनाला फोन केल्यानंतर त्यांनी सोडचिठ्ठी दिलं नाही, काय नाही, तसंच घेऊन आले. ते घेऊन येऊन मग इथं 3 वर्ष मी आई वडिलाकडं राबून खाल्लं. 3रा नंबर बहीण, आम्हाला भाव नाही ना. मग देवदाशी म्हटल्यानंतर एक घरचं दिवा म्हणून तिच्या पोटनं मुलं होईल म्हणून समाजाचं म्हटलं तिला देवदाशी एक सोडायला तयार झाले. ते त्या टायमाला
कामाला जात होतं 3 रुपये पगार होतं. 3 रुपये पगारवर एक पोती जुंधळं आणि एक गुळाचं एक मोठं पेंटा असते ते असं एक गव्हाचं पोती असं दिलं. दिल्यानंतर 3 वर्ष ती फेडून आता जेवण्यात कसं बी खाल्लं तर नाव ठेवणार लोक, तसं राहिलं तर बी नाव ठेवणार. नको म्हटलं, आता इथं राहणार नाही मी. मग दिरा काय हे नवरा बोलवायला आला. म्हटलं इथं राहणार असेल तर राह, नाही तर नाही. मग तू दिरा संघ पळून जायचं असलं तर मग तिच्यापेक्षा ही व्यवसाय केलेला परवडत आहे ना मला. अच्छा, म्हणजे त्यांनी त्यांचा अनुभव वेगळा सांगितला. त्यांच्या अनुभवातून त्यांना कुटुंबामध्ये जास्त मुली असणं, त्यातून ते बाहेर पडणं, नंतर दिराबरोबर पळून जा म्हणणं आणि त्यातून परिस्थितीनं त्यांच्यावर लादलेला हा व्यवसाय आहे किंवा परिस्थितीशी त्यांनी केलेली तडजोड असावी असा एक प्रश्न निर्माण होतो. या बाबतीत तुमचं काय मत आहे? माझं मत असं होतं की शाळेला जात होतं तेव्हापासून वेगळ्या नजरनं बघणं, म्हणजे छातीकडं बघणं, असं जे वेगळ्या नजरनं ते बघायचं ते दृष्टिकोन होता. मग तिथनंच मला ते वाटायला लागलं की मी तिथं सुरक्षित नाही आहे. आणि शाळेला जात असताना पण आम्ही दुसऱ्या रस्त्यानं जात होतो, कारण की आम्ही धंदा करणाऱ्या वस्तीमध्ये आम्ही राहत होतो. आणि तिथनं जाणं म्हणजे मैत्रिणीला, शाळेतल्या वर्गातल्या मुलांना माहिती होईल की मी त्या गल्लीतनं वस्तीतनं येतो म्हणून परत जास्त भेदभाव होईल ना माझ्यावर, म्हणून तिथनं मी हे करून पण तरीसुद्धा माहिती झाल्यानंतर मग तिथनं मला नको वाटलं, शिकायचं पण नको वाटलं आणि मी तिथनं शाळा सोडून दिलं आणि धंद्यामध्ये मी आलो. धंद्यामध्ये आल्यानंतर सुरक्षित पण आहे आणि स्वमर्जी आहे आणि तिथं होय म्हणायचं पण अधिकार आहे आणि नाही म्हणायचं पण अधिकार आहे. आणि स्वतःचं आरोग्य जपून आपण सेक्स वर्क करू शकतो. आणि त्यावेळी तर गुंडागर्दी खूप होत होता आणि मी काम निवडला आणि परत त्यामध्ये आणि त्यानंतर गुप्तरोगाची माहिती मिळायला लागली, HIV एड्सचं माहिती मिळायला लागली. आणि त्यावेळी गरोदरपणा लई जास्त होत होता, गुप्तरोग लई जास्त होत होता. त्यानंतर माहिती एक मिळायला लागली आणि त्यातनं गुप्तरोगाची पुस्तकं होती आणि त्या पुस्तकामधनं कसं आपण हे केलं तर म्हणजे पोट पाडणं जास्त होत होतं. मग मग काय केल्यानंतर हे परिणाम कमी होईल, मग त्यानंतर कोंडोम वापरायला पाहिजे. कोंडोम वापरल्यानंतर काय होईल, आपलं गरोदरपणा थांबेल आणि गुप्तरोग होणार नाही आणि HIV होणार नाही. हे तिन्ही चीजपासून आपण वाचू शकतो. आपलं शरीर पण सुरक्षित ठेवू शकतो, आपण दुसऱ्यांना पण वाचवू शकतो. हे ज्यातून हे समजलं. आणि त्यामध्ये हे काम करत असताना कुणाचं मनाचं विरोधात जाऊन म्हणू शकत नाही आपण की जोर जबरदस्तीनं तू धंद्याला ये असं आम्ही म्हणत नाही आहे. आणि धंदा करूनही सहमतीनं धंद्यामध्ये यावं आणि सहमतीनं त्यांची संमती आणि संमती नसेल तर आम्ही संघटना मिळून त्या ज्यांनी कोणी जोर जबरदस्तीनं ठेवून घेत असेल आमची संघटना त्याबद्दल चांगल्या पद्धतीनं आम्ही काम करतो. सामाजिक सुरक्षेचा मुद्दा त्यांनी अत्यंत योग्य पद्धतीनं सांगितलेला आहे. तर ताई तुमचं काय मत म्हणणार होता? संगीताला जोडूनच पहिल्यांदा जेव्हा HIV एड्सवर मॅडमनं सुरुवात केलं संग्राम संस्थेने कामं, तर तेव्हा कसं होतं की कोंडम म्हणजे लय घाबरत होते बायका. आणि बायकांना मॅडमनं 1, 2, 3 असं 7-8 बायका ठेवलं की प्रत्येक गल्लीत जाणं, त्यांना कोंडोम देणं, मग ते कसं वापरणं, परत त्याचा डेमो करून दाखवणं, हे सगळं मॅडमने केलं. परत त्यांच्याकडं डेमो करून घेणं, हे सगळं दाखवल्यानंतर धंदा करणारे सेक्स वर्कर बायकाच मग तिने शिकल्यावर पुरुष काय म्हणा लागला की तूच हे म्हणजे हिने बायका काय म्हणा लागलीत की तू लाव. मग तिने बायकांनाच असं ठरवलं की आपण स्वतः लावलेलंच बरं, का तर ते फाटू शकते आणि चांगल्या पद्धतीनं लावलं जाते. त्यामुळं आपल्याला काय म्हणजे आरोग्य आपलं चांगलं राहील म्हणून स्वतः बायकांनाच कॉन्डोम पुरुषासनी लावा लागलं आणि त्यांचं पण जीवन आपण चांगलं सुरक्षित ठेवायला लागलो आणि आपलं पण जीवन सुरक्षित ठेवायला लागलो. आरोग्याची सुरक्षितता, सामाजिक सुरक्षितता
ह्या सगळ्यांचा अत्यंत सुंदर असा समन्वय या ठिकाणी घालण्यात आलेला आहे. वारांगणा किंवा सेक्स वर्कर आणि देवदासी ह्यामधला फरक काय, ताई तुम्ही बोलू शकता. वारांगणा म्हणलं जाते समाज, पण आम्ही स्वतःचं शरीराचा वापर करून आम्ही त्यामधनं पैसे कमवतो आणि आमच्या गरजा पूर्ण करून घेतो. जसं पुरुषासमोरचं बी माणसाचं पण गरज असतं आणि त्यांचं गरजा भागवून परत त्या मोबदला आम्ही पैसे घेतो आणि स्वमर्जीनं दोघांची सहमतीनं आम्ही धंदा करतो आणि त्याच्या मोबदला आम्ही पैसे घेऊन आमच्या गरजा, मुलांचे शिक्षण, पर घर घ्यायचं म्हणा, शेती घ्यायचं म्हणा, एक कुटुंब चालवणं म्हणा, हे सगळं त्यामधून करतो. आणि हे देवदासी आणि सेक्स वर्करचं फरक काय आहे आणि त्यात हे मुद्दा काय. हां, देवदासी म्हटलं तर सगळी आपलं समाज किती आहे ती मान्यता देऊन त्याला देवदासी सोडलं जातं आहे. आणि सोडलं तर बी ती माझ्या पाठीवरचं एक भाव आहे, नाहीतर छोटा भाव आहे, मोठा भाव आहे, असलं तर बी त्या घरातनं आई वडिलांचं काय इंटेंट आहे, पोरग्याबरोबर मला बी तेवढं समान ही मिळायला पाहिजे. अधिकार काय आहे त्याचं, शेत म्हणा, जमीन म्हणा, घर म्हणा, सगळ्यात अर्धा वाटणी मिळाल्याचं पाहिजे. देवदासी म्हणजे जी आता माझ्या घरातली आम्ही 5 बहिणी आहे, 5 बहिणीपैकी एका बहिणीला देवदासी सोडलं जातं. तर ती देवदासी जी असते ती मुलगा, तिचं स्थान मुलग्याचं येते. तो मुलग्याचा दर्जा त्याला मिळतोय. त्यानं राबायचं, जसा एक मुलगा घर सांभाळतोय, इतर बहिणींना भावांना जसं सांभाळतोय, आई वडिलांना सांभाळतोय, तर आयुष्यभर त्यांनी ते राबायचं आणि घराला सांभाळायचं. करायला आई वडिलाला, समाजात किती बहिणी आहेत त्यांना आणणं जाणं, मामायारा सगळं करायचं. ते देवदासी म्हटलं तर मी भावाबरोबर ती करू शकते, तिला मान्यता आहे. सर, जसं की तुम्ही आता म्हटलं की एवढं खुल्या मनानं ह्या सर्वजणी बोरा लागल्यात. आज आम्ही एवढ्या खुल्या मनानं बोरा लागलो, एवढं आम्हाला बोलण्याचं धाडस आलेलं आहे, ते फक्त आणि फक्त आमच्या संग्राममुळं. खूप छान. आज संग्राम आहे म्हणून आम्ही आहोत. संग्रामनं खूप काय आम्हाला शिकवलेलं आहे, कायद्याविषयक माहिती दिलेली आहे, समाजात कसं वावरायचं, आमचे स्वतःचे अधिकार काय आहेत हे आम्हाला सगळं संग्रामने दिलेलं आहे. त्यामुळं आज आम्ही इथं येऊन असं म्हणजे एवढं खुलं आहे ना आणि एवढं आहे ना बोरा लागलो, एवढं धाडसीनं बोरा लागलो. आज संग्राम आहे म्हणून आम्ही आहे. खूप छान. जग वाईट म्हटल्यानंतर आम्ही वाईटच आहे म्हणून समजून घेत होतं. आता मात्र संग्राम सगळं आम्हाला शिकवलंय, आमचं पायावर उभारलंय. 4 गोष्टीत का होईना आम्ही असं आता उभारून बोलतोय आम्ही. सेक्स वर्कर यांना शासन निर्णयानुसार BPL शिधापत्रिका मिळावी असा शासन निर्णय निघाला. परंतु सेक्स वर्कर यांचा निवाऱ्याचा मुद्दा हा गंभीर आहे, पेन्शनचा मुद्दा हा सुद्धा गंभीर आहे. या बाबतीत त्यांना घरकुलसाठी त्यांनी प्रयत्न केला आहे का, पेन्शनसाठी त्यांना प्रयत्न केला आहे का, आणि त्यासाठी त्यांचे अनुभव काय. रेणुका, ते तुमचं काय मत आहे? आमचा अनुभव असा आहे की आम्ही खूप वेळा प्रयत्न केलेला आहे की आम्हाला मग हे कागदाना ते कागदाना 17-7 ठिकाणी फिरवलं जातं. जसं की इतर समाजात जी लोक आहेत त्यांना जसं मिळतं पटापट, सगळ्या कुठल्याही गोष्टी असल्या तर पटापटा मिळतात. जसं की इतर कामगार आहेत, मी कामगार म्हणे, इतर जसं कामगार आहेत त्यांना कशी त्यांच्या सुविधा लगेच मिळतात, तसं आम्हाला तुम्ही कामगारच म्हणत नाही हो, समाज आम्हाला कामगारच म्हणत नाही. त्यामुळे आम्हाला वंचितच ठेवलं जाते सगळ्या गोष्टीपासून. आम्हाला कुठल्याही गोष्टी मिळत नाहीत, सहजासहजी तर आम्हाला कुठल्याच गोष्टी मिळत नाहीत. खूप भांडावं लागतं, खूप जगडावं लागतं आम्हाला. अजूनही पेन्शन योजनेसाठी खूप फिरवतात आम्हाला. घरकुलच्या संदर्भात घरकुल योजना सुद्धा आम्हाला आता करायला लागलो आम्ही, तर त्याच्यासाठी पण आम्ही कागद वगैरे, हे कागद घेऊन या, ते कागद घेऊन या, भरपूर फिरवा लागल्यात, पण आम्हाला अजून घरकुल योजना मिळालेली नाही. अजून पेन्शन चालू आहे, धडपड करायला लागले. सेक्स वर्क इज डिसेंट वर्क. वर्क इज डिसेंट वर्क. वर्क इज डिसेंट वर्क. देवदासी हा विषय खरं म्हणजे खूप संशोधनाचा, चर्चेचा विषय आहे. देवदासीची प्रथा, त्याची सुरुवात, त्याचा इतिहास हा सुद्धा खूप वेगळा विषय आहे. देवदासी ते सेक्स वर्कर असा प्रवास हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे. तर ह्या विषयावर आपण बोलल तेवढं कमी आहे. सेक्स वर्कर दिनाच्या निमित्तानं या सर्व भगिनी यांनी अत्यंत खुल्या मनानं आपलं मत व्यक्त केलेलं आहे आणि हा पहिल्यांदाच प्रयोग आमच्या न्यूज चॅनेलवर करण्यात आलेला आहे. तर काही तुमचे प्रश्न असतील तर नक्कीच कळवा. धन्यवाद.